छत्रपती संभाजीनगर शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 32 वर्षीय महिला होती आणि नेमकंच काही महिन्यापूर्वी त्या महिलेचं लग्न झालं होतं। लग्न अगदी थाटामाटात उत्साहामध्ये पार पडलं होतं आणि घरच्यांच्या मर्जीनं त्या ठिकाणी लग्नसुद्धा झालं होतं। मग लग्नानंतर ती नवरी खुश होती, नवरदेवाकडचे खुश होते, नवरीच्या घरचे नवरदेवाच्या घरचे सगळे मोठ्या प्रमाणात खुश होते। सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं कारण की थाटामाटामध्ये लग्न समारंभ पार पडलं होतं। मग लग्न समारंभ पार पडल्यानंतर ती जी नवरी आहे ती नवरदेवाच्या इथे गेली होती आणि रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही झालं होतं। पण मात्र जेव्हा सुहागरात्रीची वेळ आली होती तेव्हा नवरदेव नवरी एका खोलीमध्ये गेले होते। पण मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री तो जो नवरदेव आहे तो त्या नवरीला जवळच घेत नव्हता, तिच्यापासून लांब लांब राहत होता। आता लग्नाची पहिलीच रात्र आहे म्हणून नवरीला वाटलं की नवरदेव थकला असेल, घाई गडबडीमध्ये असेल, काही ताणतणाव असेल म्हणून कदाचित जवळ आला नसेल। म्हणून सुरुवातीला त्या नवरीनं सुद्धा नवरदेवाकडं जास्त काही लक्ष दिलं नाही। पण मात्र पहिल्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला, दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला, तिसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला। मग लग्नाला 3-4 दिवस होऊन गेले तरी सुद्धा तो नवरा बायकोच्या जवळ येत नाहीये, साधा तिला हात सुद्धा लावत नाहीये। म्हणून त्या नवरीनं आता थेट नवरदेवाला विचारणा केली, तुम्ही नेमकं जवळ का येत नाहीत, कशामुळे येत नाहीत, अंगाला हात का लावत नाहीत? असं जेव्हा विचारलं तेव्हा त्या नवऱ्यानं सांगितलं की आम्ही एक नवस केलेला आहे आणि ते नवस केल्यामुळं मी तुझ्याजवळ येत नाही आणि नवस पूर्ण झाल्याशिवाय तुझ्याजवळ येणार सुद्धा नाही। मग असं म्हणल्यानंतर त्या नवरीच्या मनामध्ये शंका येऊ लागली, वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले। म्हणून त्या नवरीनं नवरदेवाला सांगितलं की आपण काय करू, तात्काळ जवळच्या डॉक्टरांकडे जाऊ, व्यवस्थित चेकअप करू, मग ते सत्य काय आहे ते समोर येईल। असं नवरी नवरदेवाला म्हणली आणि एक धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। कारण की छावणी पोलीस ठाण्यामध्येच रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे, तक्रार दाखल झाली आहे। आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 32 वर्षीय महिला होती। या महिलेचं लग्न 20 मे 2025 रोजी एका तरुणासोबत झालं होतं। लग्न अगदी उत्साहामध्ये पार पडलं होतं, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं। नवरी नवरदेवाच्या घरी गेली होती, परंतु तो नवरा नवरीला जवळ घेत नसल्यामुळं तिनं त्याला डॉक्टराकडे जाण्याचा सल्ला दिला होता। आपण डॉक्टरांकडे जाऊ, उपचार घेऊ, काहीतरी मार्ग निघेल असं सांगितलं। पण तसं म्हणल्यानंतर त्या नवरदेवानं त्या नवरीला बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्या नवरीचे सासू सासरे सुद्धा त्याच नवरीला भांडू लागले, बोलू लागले, आरडू लागले, ओरडू लागले। आता नवरीला काही समजतच नव्हतं की हे नेमकं जवळ काऊन येणं, जवळ काऊन घ्यायनं। जेव्हा त्या नवरीनं आरडाओरडा केला, तिच्या सासू सासऱ्याला नवऱ्याला जाब विचारला, तेव्हा ते थेटपणानं म्हणले की तू काय कर, तुझ्या घरून 15 लाख रुपये घेऊन ये, आपल्याला एक फ्लॅट घ्यायचा आहे आणि फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपये घेऊन ये। जर तू 15 लाख रुपये घेऊन आली तरच तुझा नवरा तुझ्यासोबत सुहागरात करेल, सगळं काही करेल। बघा आता 15 लाख रुपये दिले तरच तो तिच्यासोबत सगळं काही करणार होता। म्हणून त्या नवरीला काय करावं काय नाही समजत नव्हतं। पण मात्र नवऱ्यावर तिला संशय येत होता की तो अशा पद्धतीनं का करत आहे। बघता बघता बरेच दिवस बरेच महिने तिनं हे सगळं सहन केलं, पण मात्र तरीसुद्धा तिला सहन झालं नाही आणि तिच्या सासू सासऱ्यानं नवऱ्याने तिच्याकडं पैशाची मागणी केली आणि मागणी करून तिला 6 सप्टेंबर 2025ला पुन्हा एकदा बेदम मारहाण केली, शिवीगाळसुद्धा केली। आता नवरीला काय करावं समजत नव्हतं। नवरदेव आणि सासू सासरे पैसे मागतायत, मोठ्या प्रमाणात छळ करतायत आणि मगच सुहागरात करू असं सांगतायत। तरीसुद्धा त्या महिलेनं सगळं काही सहन केलं, पण मात्र तो नवरा पैसे घेतल्याशिवाय तिच्या जवळच येत नव्हता आणि तिला काही जवळ घेत नव्हता। अखेर या संपूर्ण त्रासाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली आणि अखेर 21 जानेवारी 2026 रोजी छावणी पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि रीतसर तिनं सासू सासरे, नवरा आणि नणंद
यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीमध्ये सांगितलं की तिला तिच्या नवऱ्यावरच संशय आहे, तिच्या नवऱ्याचं आणि त्याच्या मित्राचं दोघा जणांचं काहीतरी एक भानगड आहे, या दोघा जणांमध्ये काहीतरी संबंध आहेत, म्हणून तो तिला जवळ घेत नव्हता आणि अशा पद्धतीनं पैशाची मागणी करत होता। ही गोष्ट त्या नवऱ्याच्या आईवडिलांना माहीत असूनसुद्धा त्यांनी त्या नवरीच्या घरच्यांची फसवणूक केलेली आहे, म्हणून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी त्या 32 वर्षीय महिलेनं पोलिसांकडे केलेली आहे। आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी आणि तपाससुद्धा चालू केलेला आहे। पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो। लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन करत असतो आणि सांगत असतो, बघा अशा पद्धतीनं सध्या घडतंय। जर तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर असं कोणासोबत घडत असेल त्यालासुद्धा सावध करा, सतर्क करा आणि या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये द्या।